नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकुंद कदम आपल्यासाठी रिसोर्स जॉग्राफीमधील यानंतरचा व्हिडिओ घेऊन येत आहे. या अगोदर आपण रिसोर्स जॉग्राफी डेफिनेशन, स्कोप अँड इम्पॉर्टन्स या विषयांवरती चर्चा केलेली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेजर रिसोर्सेस म्हणजेच प्रमुख संसाधने यापैकी भूपृष्ठावरील जलसंसाधने, त्याचे वितरण, उपयोजन आणि त्याच्या ज्या काही समस्या मानवाच्या कार्यकर्तृत्वामुळे निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावरती हायलाइट करूया. साधन संपत्ती म्हणजे भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील असा कोणताही घटक, वस्तू किंवा पदार्थ की ज्याचा मानव प्रत्यक्ष त्याचा उपयोग करतो आहे. साहजिकच भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाच्या खालील जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर मानव निरनिराळ्या कारणांसाठी करत असतो आणि म्हणून जी काही प्रमुख संसाधने विचारात घ्यावायची आहेत त्यामध्ये जलसंपदा ही एक अत्यंत महत्त्वाची साधन संपत्ती आहे. असं म्हणतात की जल है तो कल है, म्हणजे या एका उक्तीवरून आपणाला पाणी या घटकाचं मानवाच्या जीवनातील जे काही महत्त्व आहे ते महत्त्व अधोरेखित होते. जर आपण भूपृष्ठावरील या जलसाधन संपत्तीचा जर विचार केला तर पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 71% भाग हा जलव्याप्त आहे आणि उर्वरित 29% भाग हा भूव्याप्त आहे. तर या 71% भूभागावरती हा जो स्रोत आपल्याला उपलब्ध आहे तो इन जनरल आहे. वी आर वेल फॅमिलियर अबाउट दिस. जसं की आपण म्हणतो की भूपृष्ठावरती नद्या आहेत, त्याचबरोबर तलाव आहेत, भूमिगत पाणी आहे, जलसंचय आहे किंवा त्याला आपण तळी म्हणूया, समुद्र आहे. अशा विविध स्वरूपामध्ये आपल्याला हे पाणी उपलब्ध असतं. परंतु वाढत्या लोकसंख्येबरोबर या पाण्याचे विविध उपयोग किंवा वाढत्या लोकसंख्येची ही पाण्याची गरज ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याचबरोबर या वापरामधून त्या पाण्यामध्ये जी प्रदूषके सोडली जातात, जसे की कारखान्यातून जे युज्ड वॉटर आहे ते सोडलं जातं किंवा दैनंदिन वापरातील मोठमोठ्या शहरातील पाणी हे नाल्याच्याद्वारे मोठमोठ्या नद्यांमध्ये मिसळत असतं आणि म्हणून पाणी हे इम्प्युअर होत चाललेलं आहे, पाणी प्रदूषित होत चाललेलं आहे. आणि म्हणून आपणाला ही जलसंपदा याचे वितरण उपयोजन अभ्यासून त्याच्यामुळे काय समस्या निर्माण होत आहेत आणि त्यावरती काय उपाययोजना केली गेली पाहिजे, म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस या मुद्द्याकडं आपल्याला शेवटी या टॉपिकमध्ये वळायचं आहे. जलसाधन संपत्तीचे जर आपण प्रकारात विचारात घेतले तर प्रमुख 2 प्रकार पडतात. जसे की जे भूपृष्ठावरती पाणी उपलब्ध आहे ते म्हणजे सरफेस वॉटर रिसोर्सेस, भूपृष्ठीय जलसाधन संपत्ती. यामध्ये साहजिकच ओढे, नद्या, नाले, सरोवरे, विविध महासागर हे घटक आहेत की जे सहज आपल्या लक्षात राहतात. परंतु या मुद्द्याकडे आपण हायलाइट केलं पाहिजे की भूपृष्ठावरती जे गोठलेल्या स्वरूपातील पाणी आहे, मग ते ध्रुवीय प्रदेशात असो किंवा हिमालय, आल्प्स यासारख्या मोठमोठ्या पर्वतीय प्रदेशामध्ये असो, हे देखील पाणी हे आपले भूपृष्ठीय जलसाधन संपत्ती या टायटल खाली येते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो अंडरग्राउंड वॉटर रिसोर्सेस, भूपृष्ठाच्या खाली असणारे, जसे की आपल्याला ते विहिरी, त्याचबरोबर बोरवेल्स, झऱ्यांच्या रूपात आपल्याला ते पाणी उपलब्ध असते. म्हणजेच भूगर्भात असलेल्या या पाण्याला आपण भूजल साधन संपत्ती असे म्हणत असतो. भूगोलामध्ये कोणत्याही घटकाच्या अध्ययनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे संबंधित घटकाचे वितरण भूपृष्ठावरती कसे आहे याचा अभ्यास केला जातो. कारण जर आपण जॉग्राफीच्या व्याख्यांकडे जर एक कटाक्ष टाकला तर आपल्या लक्षात येते की अशीही काही तज्ज्ञांनी व्याख्या केली की जॉग्राफी इज अ स्टडी ऑफ एरियल डिस्ट्रीब्युशन, क्षेत्रीय वितरणाचे अध्ययन म्हणजे भूगोल होय. आणि साहजिकच आहे की एखादी महत्त्वाची जर आपण साधन संपत्ती अभ्यासत असू तर ती साधन संपत्ती भूपृष्ठावरती कशी वितरित झालेली आहे
कुठं सरप्लस आहे, कुठं डिफिसिट आहे, हे त्यामध्ये साहजिकच ओघाने येतेच. आणि म्हणून या जलसाधन संपत्तीचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचे वितरण विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते. जसं आपण म्हटलं की पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 71% भूभागावरती जलसाधन संपत्ती वितरित झालेली आहे आणि उर्वरित भागावरती आपण म्हणतो की तो प्रदेश भूव्याप्त आहे. या 71% जे पाणी आहे त्याची जी वाटणी आहे किंवा विभागणी आहे ती फारच असमान आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. याची विभागणी आपण एकूण 8 मुद्द्यामध्ये करतो आहोत. यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे महासागर आणि याच्यामध्येच मेजॉरिटी प्रपोर्शन ऑफ वॉटर हे सेंट्रलाइज्ड झालेलं आहे. जे भूपृष्ठावरती एकूण पाणी उपलब्ध आहे त्यापैकी 97.6% म्हणजे मोर दॅन 97.5 असं म्हणूया, एवढा वाटा हा महासागरामध्ये आहे की जे पाणी फक्त पिण्याला येत नाही, खारे पाणी आहे. याशिवाय खाऱ्या पाण्याचाच विचार करता भूपृष्ठावरती अशी काही सरोवरे आहेत जशी की ओरिसामधील चिल्का आपण म्हणतो की खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. अशी सर्व खाऱ्या पाण्याची सरोवरे आणि महासागर यांचा समावेश हे खाऱ्या पाण्याचे स्रोत असा करता येईल. त्यानंतर जे गोडे पाणी आहे त्यांचे जर वितरण विचारात घेतले तर एकूण भूपृष्ठावरील पाण्यापैकी हिमनद्या आणि हिमप्रदेशामध्ये 1.86% इतकं प्रपोर्शन आहे. अंडरग्राऊंड वॉटरचा जर विचार केला तर ते 0.5% आहे. जे आपल्या डोळ्याला दिसत नाही परंतु जमिनीमध्ये ओलाव्याच्या स्वरूपामध्ये जे पाणी आहे ते 0.010% आहे. जी गोड्या पाण्याची सरोवरे आहेत त्यामध्ये असणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे 0.009% इतकं आहे. नद्या आणि खंडांतर्गत समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या पाण्याचं प्रमाणही अगदी नगण्य आहे, ते 0.001% आहे. नद्या आणि खंडांतर्गत समुद्र. त्यानंतर वातावरणामध्ये देखील जे पाण्याचे प्रमाण आहे ते नद्या आणि खंडांतर्गत समुद्र यांच्यामध्ये आहे तेवढंच प्रमाण हे वातावरणामध्ये आहे. मग ते लिक्विड, सॉलिड और गॅसियस स्टेटमध्ये असेल तर हे भूपृष्ठावरील जलसाधन संपत्तीचे वितरण आहे. यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मानवाला जे पिण्यासाठी जे पाणी उपलब्ध आहे त्याचं प्रमाण हे अगदीच नगण्य आहे. भूपृष्ठावरती जे एकूण खारे पाणी आहे त्या खाऱ्या पाण्याचे जर आपण भूपृष्ठावरती वितरण विचारात घेतले तर पॅसिफिक महासागरामध्ये असणाऱ्या पाण्याचे प्रमाण हे 49.6% आहे. म्हणजे जे आपण मगाशी म्हटलो की भूपृष्ठावरती एकूण 97.6% 97.5% एवढे खारे पाणी आहे. त्या एकूण खाऱ्या पाण्यापैकी जवळजवळ 50% भाग हा एकट्या पॅसिफिक महासागरामध्ये आहे. त्यानंतर अटलांटिक महासागरामध्ये असणाऱ्या खाऱ्या पाण्याचे प्रमाण 22.5% इतके आहे. हिंदी महासागरामध्ये ते 20%च्या जवळपास आहे. दक्षिण महासागर पाहता आपण 4च महासागर अभ्यासत आलेलो आहोत, परंतु 60° दक्षिण अक्षवृत्ताच्या दक्षिणेकडे असणारा जो भाग आहे जलव्याप्त त्याला दक्षिणी ओशन, दक्षिण महासागर या नावाने संबोधले जाते. तर या दक्षिण समुद्रामध्ये असणारे पाण्याचे प्रमाण हे 5.31% आहे. जो उत्तर गोलार्धाच्या सभोवताली पसरलेला आर्टिक महासागर आहे त्या आर्टिक महासागरामध्ये 1.39% एवढं प्रमाण आहे. आणि जी इतर खाऱ्या पाण्याची सरोवरे भूपृष्ठावरती आहेत त्यालाच आपण या ठिकाणी अदर रिझर्वायर असे म्हटलेलं आहे. यामध्ये असणाऱ्या पाण्याचे प्रमाण हे 1%च्या आसपास आहे. जर आपण जगाच्या नकाशावरती या महासागरांचं लोकेशन पाहिलं, आकार विस्तार विचारात घेतला तर पॅसिफिक महासागर हा या सर्व महासागरामध्ये आकाराने मोठा आहे. जसं की उत्तर अमेरिका आणि
दक्षिण अमेरिका या खंडांच्या पश्चिमेकडे असणारा संपूर्ण भाग आणि आशिया खंडाच्या पूर्वेकडचा संपूर्ण भाग आणि ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्वेकडचा संपूर्ण भाग एवढा विस्तृत असा हा पॅसिफिक महासागर आहे. अटलांटिक महासागराचा विचार केला तर उत्तर अमेरिका आणि युरोप आणि दक्षिण अमेरिका व आफ्रिका यांच्या दरम्यान पसरलेला जो जलव्याप्त भाग आहे त्यास आपण अटलांटिक महासागर असे म्हणत असतो. आणि मग विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा जो आहे त्याला आपण उत्तर अटलांटिक महासागर म्हणतो आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचा जो आहे त्याला आपण दक्षिण अटलांटिक महासागर असे म्हणत असतो. त्यानंतर आशिया खंडाच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजेच भारत, या भारताच्या दक्षिणेस असणारा हिंदी महासागर आहे. त्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे जो दक्षिणी महासागर आहे हा 60° दक्षिण अक्षवृत्ताच्या दक्षिणेकडचा भूभाग आहे. तर आर्क्टिक महासागर जो आहे तो उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया म्हणजेच या तिन्ही भूमिखंडांच्या उत्तरेकडे 90° उत्तर अक्षवृत्त की ज्याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो त्या ध्रुवाच्या सभोवताली पसरलेला आहे. तर असे हे भूपृष्ठावरील खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे वितरण आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा निम्मा भाग हा एकट्या पॅसिफिक महासागरामध्ये येतो. आणि महासागर आणि भूपृष्ठावरील खाऱ्या पाण्याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर भूपृष्ठावरती फक्त 1% खारे पाणी येते आणि उर्वरित 99% खारे पाणी हे महासागरामध्ये येते. त्यानंतर आपण गोड्या पाण्याचा विचार करूया. त्यालाच आपल्याला फ्रेश वॉटर असं म्हणता येईल. फ्रेश वॉटर म्हणजे असे वॉटर होय की ज्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्याच्या 1% पेक्षाही कमी क्षारतेचे प्रमाण असते त्यास गोडे पाणी असे म्हणतात. आणि या गोड्या पाण्याचे स्रोत जर आपण विचारात घेतले तर आपल्याला त्याचे 3 गटामध्ये वर्गीकरण करता येईल. जसं की नद्या, त्यानंतर तळी आणि सरोवरे आणि भूमिगत पाणी. यामध्ये जो काही भूपृष्ठावरती एकूण पाऊस पडतो किंवा जी काही विविध वृष्टीची रूपे आहेत त्या एकूण वृष्टीच्या सुमारे 30% पाणी हे नदीच्या रूपाने वाहत असते. गोड्या पाण्याची सरोवरे हा देखील मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे. आणि अंडरग्राऊंड वॉटर, झरे, नद्या, त्याचबरोबर बोरवेलच्या रूपात जे पाणी मानव आपल्या विविध वापरासाठी उपयुक्त करतो व वापरतो, तर असे हे फ्रेश वॉटर की ज्याच्या डेफिनेशनमध्ये आपण असं म्हटलं की समुद्राच्या पाण्याच्या क्षारतेपेक्षा 1% जर क्षारता कमी असेल तर त्याला गोडे पाणी असे म्हणता येईल. अशी काही तज्ज्ञांनी त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वितरणानंतर आपला अभ्यासाचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जल उपयोजन किंवा जल वापर. या पाण्याचा वापर मानव कोणकोणत्या कारणासाठी करतो हे इन जनरल आहे. जसं की पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, घरगुती वापरासाठी वापरलं जातं, त्याचबरोबर निरनिराळ्या उद्योगधंद्यांसाठी पाण्याचा वापर केला जातो. नद्यांवरती धरणे बांधून त्या धरणाच्या माध्यमातून पाटाद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो. त्या नद्यांवरती धरणं बांधून पायथा वीजगृहे उभारली जातात, वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर केला जातो. हे इन जनरल युजेस या ठिकाणी विचारात घ्यावायचे आहेत. आणि शेवटी हे जे एकूण पाणी आहे ते पाणी वापरत असताना मानवाकडून त्या पाण्याचा जो अविवेकी वापर केला जात आहे किंवा त्या पाण्यामध्ये जी प्रदूषके सोडली जात आहेत त्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावायच्या आहेत. साहजिकच उद्योगधंदे आणि नागरीकरण यामुळे जलप्रदूषण ही एक अत्यंत भयानक अशी समस्या जगाच्या समोर आवासून उभी राहिलेली आहे. आणि म्हणून याच्यावरती कसं कंट्रोल करता येईल या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत सरकारे आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्याच्यासाठी वॉटर पोल्युशन ॲक्ट केले जात आहेत, वॉटर पोल्युशन कंट्रोल बोर्ड स्थापन केलेला आहे किंवा नेरी नॅशनल इंजिनिअरिंग अँड एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट सारख्या संस्था सातत्याने या जलप्रदूषणाच्या कंट्रोलवरती भर देत आहेत. थोडक्यात
हे भूपृष्ठावरील जलसाधन संपत्तीचे वितरण उपयोजन अभ्यासून कोणकोणत्या समस्या आपल्याला म्हणण्यापेक्षा जगाला भेडसावत आहेत आणि हे पाणी येणाऱ्या पिढ्यांना कसं शुद्ध स्वरूपामध्ये उपलब्ध राहील अशा पद्धतीने, म्हणजेच चालू पिढीने डोळसपणे नीटपणे या पाण्याचा पर्याप्त वापर केला गेला पाहिजे. तरच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस ही कन्सेप्ट प्रत्यक्षात आणू शकू. आणि म्हणून या रिसोर्स जॉग्राफी या पेपरमध्ये जे काही मेजर रिसोर्सेस आपल्याला अभ्यासावायचे आहेत त्यामध्ये वॉटर रिसोर्सेस, इट्स डिस्ट्रीब्युशन, ॲप्लिकेशन अँड इट्स प्रॉब्लेम्स हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा, म्हणून याकडं आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपण सर्वच नागरिक, तुम्ही विद्यार्थी हे उद्याचे भारताचे भविष्य आहात आणि म्हणून तुमच्यामध्ये या जलसमस्यांची जाणीव निर्माण करणे हा सिलेबस ठेवण्यापाठीमागे विद्यापीठाचा हेतू आहे आणि तो हेतू तुम्हीच येणाऱ्या भविष्यामध्ये साध्य करून दाखवणे आवश्यक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरेस्ट रिसोर्सेस या टॉपिकवरती चर्चा करूया. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपली रजा घेतो.